पुणे सातारा रोडला आहे. जे आपण आता जो नवले ब्रिजला आपण क्रॉस करतो, म्हणजे शिवापूर क्रॉस केल्यानंतर आपण पुढं टनेल पाशी येतो. म्हणजे जे नवले ब्रिज जे आपण आता समोर तुम्ही पाहताय, आपण टनेल पाशी आलेलो आहे. शिवापूर सोडल्यानंतर टनेल पाशी आपण मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये आपण पूर्ण त्यावेळेस कॅमेरे चालू झालेले नव्हते, पण आता कॅमेरे हे चालू झालेले आहेत. तर हे तुम्हाला मी दाखवतो. तर या ठिकाणावरून इथून हे 60चं स्पीड हे चालू होतं या ठिकाणापासून, आणि 40 कुठं चालू होतं पण सांगतो. आणि आता 5,000 रुपये दंड हा या ठिकाणी केलेला आहे. लोकांना दंड बसलेला आहे. गाडी सोडल्यानंतर पुढे आपण टर्न खूप धोकादायक आहे या ठिकाणी. तेव्हा तुम्ही बोगद्यातून येता वेळेसच हळूमध्ये या, हळूमध्ये आहे तर बघू शकता. टेकली इथं 60चं स्पीड दिसलं त्यांनी मार्किंग पण करून टाकलं. पांढरे पट्टे पट्टे पिवळे पट्टे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. गाडी न्यूट्रल करू नका असं पण या ठिकाणी दिलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे सगळे पांढरे पट्टे देण्यात आलेले आहेत. आपल्या गाडीच्या पुढे एकदम स्पीड या ठिकाणी होतं. क्रॉस केल्यानंतर गाडी एकदम स्लो घ्या. अचानक पुढून वाहने थांबलेली असतात, स्पीड कमी असतं, गाडी कंट्रोल होत नाही. स्लो मध्ये गाडी तुम्ही घेऊन या. एकदम स्लोप असल्यामुळे या ठिकाणी स्लोप पण या ठिकाणी एक डाव्या साईडला इथे पुढे पोलीस असतात, तुम्ही बघू शकता. त्या लाल बोर्डवरती 60चं स्पीड पण या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी आंबेगाव पोलीस स्टेशन हद्द सुरू या ठिकाणापासून बंद पडलेलं आहे मध्ये. जर तुम्ही जोरात असाल, गाड्या वगैरे पण घाटामध्ये बंद पडलेल्या असतात. व्यवस्थित ड्रायव्हिंग करा, गाडी हळू चालवा, कारण बरेच आहेत ते अजिबात लक्ष देत नाही. फुल स्पीड मध्ये 5,000 रुपये दंड बसला जाता. कुठेही वाहने हळू चाललेले असतात. आता एक बाई या ठिकाणी पण पांढऱ्या पट्टे दिलेले आहेत. हे कंट्रोल या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पण 60चं स्पीड दिलेलं आहे. लाईटचा इंडिकेटर दिलाय. इथं पण नाव लिहिलंय बघा, गाडी न्यूट्रल करू नका. 40-45चं स्पीड आहे या ठिकाणी. पिवळे पट्टे दिले या ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी म्हणजे घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी पिवळे पट्टे व्हाईट पट्टे म्हणजे बकर दिले असतं तर खूप बरं झालं असतं. समोर तुम्ही पाहताय ठिकाणी स्पीड कॅमेरा आहे समोर. आपल्या गाडीचं स्पीड दाखवतं, तुम्हाला दाखवतो. आपल्या गाडीचं 15 स्पीड दाखवत आहे आपल्या गाडीचं. थोड्या स्लो मध्ये आहे. मागून ट्रकवाला आपल्याला लाईट देतोय, मला तो ट्रकवाला पण दाखवतोय. हळू जाऊया. असे महाभाग असतात ट्रकवाले, मग यांच्या पुढे जाऊन ब्रेक फेल होतात, आम्हाला गाड्या उडवतात. ट्रकवाला किती जोरात चाललंय. राजस्थान पासिंगचा आहे, RJ27 म्हणून आहे ही गाडी. किती जोरात चाललाय बघा. जर बघितलं का तुम्ही, त्याला गाडी कंट्रोल झाली नाही, ब्रेक फेल झालं, डायरेक्ट काही गाड्या ज्या अपघात होतात तर ह्या कारणामुळेच होतात. या ठिकाणी पण सगळे असे पांढरे पट्टे मारण्यात आले.
स्पीड ब्रेकर सारखेच हे सगळे पट्टे आहेत. बऱ्याच लोकांना आपले जे पुण्याचे लोक आहेत किंवा मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर बरेच लोक आहेत, बेळगाव असतील, बँगलोर असतील, अशा लोकांना पण माहीत झालेलं आहे या ठिकाणी गाडी हा हळू चालवायची, नाहीतर 5,000 रुपये दंड हा बसू शकतो. आता इथे समोर पण, या ठिकाणी समोर तुम्हाला जे दिसतंय तर या ठिकाणी पण स्पीड कॅमेरे आहेत. जरी त्यावर स्पीड लिमिट नसल तरी पण तुमचं स्पीड हे त्यामध्ये जर ओव्हर स्पीड असेल तर तुम्हाला हा बसू शकेल यामध्ये. आता बरेच पट्टे दिलेले आहेत स्पीड ब्रेकरचे, बरेच काही असतात. कारण पुढे एकदम खाली पूल असल्यामुळे आणि जागा उत्पन्न आहे या ठिकाणी, या ठिकाणी बरंच पण पण आता खाडी पूल क्रॉस करतोय, खाडेपूल क्रॉस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण 60 स्पीड आहे, तुम्हाला 40चं स्पीड कुठून चालू होतं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कुठून चालू होत आहे आणि त्यावेळेस कॅमेरे हे चालू झाले नव्हते, पण आता कॅमेरे हे चालू झालेले आहेत. गाडी हळू चालवा, तुम्हाला त्यामध्ये स्पीड दिसतं, काही ठिकाणी दिसत नाही स्पीड लिमिट तुमचं. आणि पूर्ण हा स्लोप असल्यामुळे जो नवले ब्रिजचा जो स्लोप आहे, आपण टनेल क्रॉस केल्यानंतर जो स्लोप चालू होतो पूर्ण वडगाव ब्रिज आहे पर्यंत हा स्लोप आहे. कॅमेरा आहे, मध्ये मीटर दिसत नाही आपल्या गाडी किती स्पीड मध्ये आहे, पण हे कॅमेरे चालू आहेत. डाव्या साईडला आता ह्यापासून इथून आपण आता इथं आहे आणि पुढं हा नवले ब्रिजला म्हणजे आंबेगाव मध्ये स्वामीनारायण कडे आंबेगाव जे गाव आहे नरे आंबेगाव, तर या ठिकाणापासून इथून 40चं स्पीड इथून चालू होतं या ठिकाणापासून. इथून 40चं स्पीड चालू होतं. लेफ्ट साईडला नरे आंबेगाव मध्ये जाण्यासाठी सर्व्हिस रोड आहे, या ठिकाणी स्वामीनारायणचं मंदिर आहे, खूप सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे. कधी जर तुम्ही या वाटेने जात असाल तर नक्की या, दर्शन घ्या, मस्त मंदिर आहे. तर येऊ नका, नियमाचं पालन जर केलं काही होत नाही, खूप स्पीड गाडी चालवू नका. उत्तर असल्यामुळे रोडवरतीच लिहिलेलं आहे की हळू जा म्हणून, खूप स्लो म्हणून. बऱ्याच ठिकाणी तरी हे जाणवलं नाही, टायर वगैरे स्पीड ब्रेकर सारखंच त्या ठिकाणी असा अनुभव येतो. आपण कॅमेऱ्यामध्ये समोर पाहतोय कशा प्रकारे समजा गाड्या चालवतात, कट मारणं वगैरे, फुल स्पीड मध्ये गाडी चालवणं, हे पण आपण पाहतोय. आता हे पहा, राईट साईडला तुम्ही बघू शकता इथं स्पीड कॅमेरा 40चा आहे या ठिकाणी. इथून 40चं स्पीड मागपासूनच झालं 40चं स्पीड, इथून प्रॉपर 40चं स्पीड आहे. आपल्याला इथं बारीक बारीक बोर्ड हे देण्यात आलेले आहेत, बोर्ड मध्ये पण
दिसतंय की 40च स्पीड, 40च्या वर या ठिकाणापासून जाऊ नका. खाली बघा 40चा स्पीड हे दिलेलं आहे. काही लोक नियम पाळतात, काही लोक पाळत नाहीत. मग ओव्हर स्पीड मुळे दंड बसतो. नंतर मग चर्चा करायची की मला दंड बसला, मला 5,000 रुपये दंड बसला, मला 2,000 रुपये दंड बसला. हा बघा महाबाग MH14 वाला आहे, टुरिस्ट कार आहे. बघून आपला आरशामध्येच होता किती कट मारत आला बऱ्याच ठिकाणी. या ठिकाणी पण राईट साईडला एक कॅमेरा होता, हा फ्लॅश कॅमेरा आहे इथं राईट साईडला. तुम्ही वरून ज्यावेळेस स्पीड मध्ये येता तर तुमचं 40च्या वरती जर स्पीड असेल तर तुम्हाला या ठिकाणी फाईन बसू शकते. समोर तुम्ही जो पाहताय या ठिकाणी पण स्पीड कॅमेरा हा लावण्यात आलेला आहे. तुम्ही राईट बघू शकता समोर 26चं स्पीड आहे या ठिकाणी. आपल्या गाडीचं किती स्पीड येत आहे, 28 स्पीड आहे आपल्या गाडीचा. या गाडीला बस जी आहे तिला दंड बसलाय पण नंबर प्लेटच नाही. किती जोरात चाललंय बघा. त्याच ठिकाणी होत आहेत ते या राईट साईडला तुम्हाला 40चं स्पीड लिमिटचं बोर्ड देण्यात आलेलं आहे. डाव्या साईडला इकडे कात्रजकडे जाऊ शकतो, नवले हॉस्पिटलला जाऊ शकतो. साईडला सर्व्हिस रोड हा दिलेला आहे या ठिकाणी. अजून पुढे सुद्धा 40चं स्पीड लिमिट आहे. ओव्हर स्पीड गाड्या चालू नका या ठिकाणी. तोपर्यंत आपण वडगाव ब्रिज आहे आपण जात नाही पर्यंत पूर्ण 40चं स्पीड आहे. पण पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला या ठिकाणी पण पुढे जो तुम्ही कमान बघताय समोर या ठिकाणी पण कॅमेरा देण्यात आलेला आहे. हा लास्टचा कॅमेरा आहे या ठिकाणी. नवले ब्रिजचा म्हणजे वडगाव ब्रिज ज्या ठिकाणी चालू होतो त्या ठिकाणाचा हा लास्टचा, जे आपल्याला टनेल पासून बोगद्यापासून निघाल्यापासून आता हा या ठिकाणी हा लास्टचा कॅमेरा आहे. त्याच्या पुढे मध्ये आधी कॅमेरे दिलेले आहेत, तर पुढे वारजे वगैरे अशा ठिकाणी दिलेले आहेत. ठिकाणी पुढे 60चं स्पीड आहे. आता या ठिकाणापासून तिथं 40चं स्पीड लिमिट पण सोडल्यानंतर 40चं स्पीड लिमिट या ठिकाणी संपतं. आणि हा कॅमेरा आहे, जरी त्याच्यावरती स्पीड लिमिट दिसत नसेल तरी हे कॅमेरे चालू आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की वरती रिडिंग दिसत नाहीये त्यामुळे कॅमेरे बंद असतील. कॅमेरे बंद नाहीत, कॅमेरे चालू आहेत. गाडी हळू चालवा, घरी कोणतरी वाट पाहते तुमचं, त्या हिशोबाने गाडीच हळू घेऊन जावा.